नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो ऑस्ट्रेलिया दौरा झाला, त्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी भारतीय समुदायाला संबोधन केलं. त्या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती जी आहे ते कव्हर करूया. सर्वात आधी कार्यक्रमाची पार्श्वभूमी आहे ते बघूया. हा कार्यक्रम कुठे झाला, तर मेलबर्न येथे झाला. कुठे झाला? मेलबर्न. ते स्टेडियम कुठलं होतं? मार्वेल स्टेडियम होतं. या कार्यक्रमाला जवळपास किती 30,000 पेक्षा जास्त भारतीय जे आहेत उपस्थित होते आणि सोबतच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान सुद्धा तिथे उपस्थित होते. अँथनी अल्बेनीस त्यांनी या सर्व लोकांचं कौतुक केलेलं आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय तर 3 देशांच्या दौऱ्यावर होते. त्यात हा शेवटच्या टप्प्यात ते ऑस्ट्रेलियाला गेले आणि भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आणि द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी ते तिथे आलेले होते. तिथे संबोधन करत असताना पंतप्रधान मोदींनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हवाई हल्ले केले. या कारवाई दरम्यान पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी सांगितलं की या धडाकेबाज कारवाईचे पडसाद जे आहे ते संपूर्ण जगभर उमटले आहेत आणि या धोरणात्मक निर्णयामुळे भारताच्या संरक्षण यंत्रणेची क्षमता संपूर्ण जगासमोर आली. संपूर्ण जगाने या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यांनी संबोधन करत असताना सुशासनातील नवे बदल, जसं नागरिक देवो भव, भारतीय संस्कृतीतील अतिथी देवो भव या सूत्राचा विस्तार बद्दल त्यांनी चर्चा केली. शासन आता सर्वसामान्य नागरिकाला केंद्रस्थानी ठेवून काम करत आहे. याशिवाय डिजिटल सेवाचं महत्त्व त्यांनी सांगितलं की आरोग्य क्षेत्रातील माहितीचे डिजिटल जतन जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे भारतामध्ये. शिवाय जे भारतीय नागरिक आहेत ते डिजिलॉकरचा वाढता वापर जो आहे तो वाढत चाललेला आहे भारतीय लोकांमध्ये. पासपोर्ट मिळण्याची प्रक्रिया सुद्धा सुलभ झाली. यामुळे नागरिकांचे जीवन अधिक सोपे आणि सुलभ झालेले आहे. मेक इन इंडिया तंत्रज्ञान विकास त्यांनी संबोधताना सांगितलेलं आहे की मेक इन इंडिया उपक्रमामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत मोठी पत मिळालेली आहे. याशिवाय भारत हा सध्या जगातील सर्वात मोठा 5G बाजारपेठ बनलेला आहे. यासोबतच 6G जे आहे हे 6G तंत्रज्ञान स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यावर वेगाने काम सुरू आहे. भारत ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय चर्चेसंदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेले आहे की ऊर्जा सहकार्य, धोरणात्मक भागीदारी, संरक्षण क्षेत्रातील मजबूत सहकार्य या दोन्ही प्रमुखांमध्ये होणाऱ्या बैठकीत या विषयावर मुख्य भर दिला जाणार आहे. भारताचा विकास, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि सुशासन या सर्व क्षेत्रातील प्रगतीचा पंतप्रधान मोदींनी या भाषणातून आढावा घेतला आणि भारतीय समुदायाला नवीन भारतात सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.